गणेश उत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठ्या प्रमाणात बस किंवा रेल्वेची व्यवस्था करण्यात येत आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी छत्रपती संभाजीनगरहून देखील 200हून अधिक बसेस ज्या आहे त्या मुंबईकडे गेलेल्या आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता या ठिकाणी प्रवाशांचे देखील हाल होताना दिसत आहेत। नेमक्या किती बसेस गेलेल्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। काय सांगा, छत्रपती संभाजीनगर डिव्हिजनमधून मुंबईकडे ज्या कोकणात चाकरमानी घेऊन जातात त्या बस आपण पुरवलेल्या आहेत, किती आहे बस साधारण? आमच्या जे काही छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक 2च्या जे काही 40 बसेस या गणपतीसाठी गेलेल्या आहेत त्याच्यापैकी फक्त 12 बसेस हे कोकणामध्ये थांबलेले आहेत। 28 बसेस ह्या आजपर्यंत येण्याची अपेक्षा आहे आणि उद्यापासून वाहतूक सुरळीत होऊन जाईल। सध्या पुणे, नाशिक, जे नागपूर हे काही जे रूट आहेत त्याच्यावर आमची वाहतूक सुरळीत चालू आहे। तसेच आमचे काही जे पैठण, सिल्लोड आणि कन्नड आणि ग्रामीण भागामधले जे काही महत्त्वाचे शाळेचे रूट वगैरे आहेत त्याच्यावर सध्या आमच्या गाड्या चालू आहेत आणि उद्यापासून सर्व रूटवर ग्रामीण भागातल्या किंवा जे काही तालुका प्लेस आहेत तिथे सर्व गाड्या चालू होतील। डिव्हिजनमधून सगळ्या किती बसेस पाठवण्यात आलेल्या आहे? 245 बसेस ह्या छत्रपती संभाजीनगर विभागातून पाठवण्यात आलेल्या आहेत। कधीपर्यंत सगळी सुरळीत होईल? उद्या किंवा परवा दिवशी सगळे सुरळीत होऊन जाईल, काही अडचण नाही। किती तारखेपासून ह्या बसेस ज्या पाठवण्यात आलेल्या आहे? 4 तारखेपासून ह्या बसेस पाठवण्यात आलेल्या आहेत। तर निश्चित आपण बघतो की 4 तारखेपासून मध्यवर्ती बस स्थानक जे आहे छत्रपती संभाजीनगरचं त्या ठिकाणी जे बसेस जे आहे त्या मुंबईकडे पाठवण्यात आलेल्या आहे। दरवर्षी मोठ्या उत्साहात जे आहे कोकणी जे सगळे मंडळी आहेत ते मोठ्या उत्सव जो आहे गणेश उत्सव तो साजरा करत असतात आणि त्यामुळे त्या चाकरमान्यांना मुंबईहून कोकणाकडे जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात येत आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास 245 बस ज्या आहे त्या मुंबईकडे रवाना झालेल्या आहे। उद्यापर्यंत बहुतांश बस ज्या आहेत त्या परत छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होतील, मात्र तोपर्यंत प्रवाशांची कुठेतरी हाल होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।